अतिशय सुंदर असे तुम्हाला हे मटका मिठाई इथे दिसते आहे. तर ही जन्माष्टमीसाठी कशी बनवायची ते आपण बघूया. तर बघा आता इथे मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. तर हे कोकोनट तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळू शकतं. तर आता सगळीकडे अवेलेबल हे असतं कोकोनट आणि तुम्हाला जर बाहेरून आणायचं नसेल, तर मी घरीसुद्धा बनवलेलं आहे. त्याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती व्हिडिओ देईल. तर बघा आता यात आपल्याला 3 टेबलस्पून साखर घालायची आहे. तुमच्याकडे जर अशी साखर तुम्हाला घालायची नसेल, तर तुम्ही पावडर शुगरसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. आणि बघा अशा पावडर फॉर्ममध्ये आपल्याला हे मिश्रण एकदम बारीक करायचं आहे. तर हे रवाळ मिश्रण आपल्याला इथे चालणार नाही. एकदम पिठी साखरसारखं आपल्याला इथे हे मिश्रण याचं बारीक करायचं आहे. तर बघा आता इथे मी सर्व हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढलेलं आहे. आणि आता आपल्याला यात टाकायचं आहे टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मिल्क पावडर किंवा मैदा याचा उपयोगसुद्धा तुम्ही इथे करू शकतात. तर आता आपल्याला हे पूर्ण असं एकजीव करायचं आहे आणि आपल्याला यात टाकायचं आहे आता थोडं दूध. तर बघा आता हे दूध जे आहे तर ते तुम्हाला हळू टाकायचं आहे, कारण आपण यात आधी साखर टाकलेली आहे आणि जर जास्त आपण दूध जर यात घातलं तर आपला हा जो गोळा आहे तर तो सैल होईल आणि आपले जे मटका आहे तर तो मटका आपला तयार होणार नाही. तर बघा आता इथे मी हातानेच हे असं मिक्स करते आहे आणि अतिशय बारीक असं असल्यामुळे एकदम छान असा हा गोळा आपला तयार झालेला आहे. तर आता आपला हा गोळा तयार झाल्यानंतर इथे आता मी छोटे छोटे एक 4 गोळे बनवून घेणार आहे, कारण आपण 4 इथे मटके तयार करणार आहोत. तर 4 गोळे मी इथे बनवून घेतलेले आहे आता. तुम्ही बघू शकता. आणि बघा आता जो बाकीचा आपला गोळा राहिला आहे, तर त्यात मी येलो कलर टाकते आहे. तर माझ्याकडे हा पावडर येलो कलर होता. तुमच्याकडे जर जेल कलर असेल, लिक्विड कलर असेल, तर तुम्ही त्याचाही उपयोग करू शकता. आणि तुम्हाला जर वेगळा कलरमध्ये टाकायचं असेल, ग्रीन कलरमध्ये, रेडमध्ये, पिंकमध्ये जर तुम्हाला हे मटके तयार करायचे असेल, तर तुम्ही तसे कलरसुद्धा इथे वापरू शकतात. पण हा पावडर कलर जो आहे, तर याचा कलर अतिशय छान असा आणि इफेक्टिव्ह कलर हा असतो. तर बघा आता किती छान आपला हा येलो कलर इथे तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे यात कोणतेही कलर घालून हे मटके बनवू शकतात. तर आता इथे मी हे 4 गोळे बनवते आहे. आपल्याला 4 मटके तयार करायचे आहे, तर इथे मी 4 गोळे काढलेले आहे. आणि आता आपल्याला हातावरच याची अशी पारी बनवून घ्यायची आहे. तर बघा आता हातावर अशी पारी बनवल्यानंतर आपल्याला ही चारही बाजूनं अशी पूर्ण एकसारखी करायची आहे. आणि ही पारी बनवून झाल्यानंतर आपण जे व्हाईट गोळे बनवलेले होते, तर त्यातला एक गोळा आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि असं एकदम आपण मोदक जसा बनवतो, तर तसा मोदकसारखा आपल्याला इथे याला आकार द्यायचा आहे. तर पूर्ण आपला हा गोळा असा इथे कव्हर झालेला आहे आणि असा गोल आपल्याला हा करून घ्यायचा आहे. तर बघा आता इथे जर तुमच्या गोळ्याला क्रॅक पडले, तर तुमचा हा मटका असा व्यवस्थित जमणार नाही. तर अतिशय प्लेन आपला हा गोळा इथे व्हायला पाहिजे. आणि मधोमध आपल्याला असे इथे एका बोटाने त्याला असा मटक्याचा जो माठाचा आकार असतो वरचा, तर तो आकार आपल्याला इथे द्यायचा आहे. तर बघा हातानेच मी असं हे करते आहे आणि हाताने त्याचं तोंड मी तयार करणार आहे मटकेचं. बघा आता अतिशय छान आपला हा मटका इथे तयार होतो. तुम्हाला जर घरी हे बनवायचं असेल, तर तुम्ही सहज बनवू शकतात. काही अवघड नाही. अतिशय सुंदर पद्धतीने इथे मी तुम्हाला आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून दाखवला आहे. तर बघा आता आपला हा मटका किती छान इथे बनवलेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही आपली जी जन्माष्टमी आहे, तर ती तुम्ही अशा प्रकारे साजरी करू शकतात आणि आपल्या श्रीकृष्णाला ही मटका मिठाईचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. तर बघा आता इथे मी हे असे मटका इथे तयार करून घेतले आहे. तर असे हे 4 प्रकारचे मटके आपण इथे तयार केलेले आहे. तर इथे मी 3 ठेवलेले आहे आणि एक चौथासुद्धा मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा आता अतिशय छान आपले हे मटके तयार झालेले आहे. तर आता आपल्याला याला थोडं डेकोरेट करायचं आहे. तर बघा आता इथे मी 2 गोळे घेणार आहे आणि त्या 2 गोळ्यांमध्ये मी रेड कलर आणि ग्रीन कलर असे 2 कलरचे हे गोळे मी इथे बनवणार आहे. तर बघा माझ्याकडे जेल रेड कलर होता, तर तो मी टाकलेला आहे आणि हा ग्रीन कलर माझ्याकडे लिक्विडमध्ये होता, तो सुद्धा मी यात ॲड केलेला आहे. तर बघा आता याचे आपल्याला छोटे छोटे असे बारीक बारीक गोळे बनवायचे आहे आणि हे असे गोळे आपल्याला ह्या मटक्याला इथे लावायचे आहे.
तर बघा आता इथे मी असे हे गोळे लावलेले आहे. तर तुम्हाला जर काही नवीन आयडिया असेल तुमच्याजवळ, तर तुम्ही ती सुद्धा इथे वापरू शकतात आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारे आपण हे मटके इथे तयार करू शकतो. तर हे अतिशय सिंपल आणि सोपे मी इथे डेकोरेशन तुम्हाला दाखवलं आहे. तर हे कोणीही सहज बनवू शकेल असं हे डेकोरेशन मी इथे तुम्हाला मटक्यांचं दाखवलं आहे. तर बघा आता यामध्ये आपल्याला जे डेसिकेटेड कोकोनट होतं, तर ते कोकोनट आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि इथे वरती मी आपला जो गोळा शिल्लक होता व्हाईट कलरचा, तर तो ठेवलेला आहे. तर एक लोणी म्हणून मी तिथे हे आपलं डेकोरेट केलेलं आहे. तर बघा किती सुंदर आपला हा मटका इथे दिसतो आहे. तर तुम्ही अशा प्रकारे हे मटके घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आता मी इथे कट करून सुद्धा दाखवतोय की याच्यामध्ये हे कसं दिसतं बघा. तर हे येलो आणि मध्ये हे व्हाईट. तर अतिशय छान आपला हा श्रीकृष्णाचा नैवेद्य तयार झालेला आहे.